Hello friends, in this session we are going to see a very interesting lesson, that is Gond art. It comes under the section reading works of art. Gond art is a tribal art. म्हणजे गोंड जी कला आहे ती आदिवासी कला आहे. It has been developed and preserved by the Gond people residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states of India. It was developed and preserved in Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states. So it has been preserved by the tribal people residing largely in these regions of India. Okay. So this art has been developed and preserved, म्हणजे त्याचा विकास केला आणि ती प्रिझर्व्ड, ती जतन कोणी केली तर गोंड ट्रायबल पीपल, म्हणजे गोंड नावाचे आदिवासी लोक होते, त्यांनी ती प्रिझर्व केली किंवा ती जतन केलं तिचं आणि ती विकसित केली. रिसाइडिंग, आणि ते कुठे राहायचे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा स्टेट्स ऑफ इंडिया. And from their traditional tales and mythology, we learn that they have lived in India for thousands of years, even before the other inhabitants came here. म्हणजे त्यांच्या ट्रॅडिशनल टेल्स ज्या आहेत, त्यांच्या पारंपरिक ज्या काय म्हणतो आपण कथा असतील किंवा मिथॉलॉजी आहेत, त्यांची पुराण जे आहेत, तर त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की वी लर्न दॅट, आपल्याला असं शिकायला मिळतं की दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. इतर जे रहिवासी जे आहेत तर ते भारतामध्ये येण्या अगोदरपासून ते इथे राहत होते. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज. तेलुगू इज अ द्रविडियन लँग्वेज. सो this Gondi language is similar to that. Gond art has spread mainly in central India. Where has this art spread? Mainly in the central India. प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये? मध्य भारतामध्ये ती विकसित झाली. Originally, people used to draw pictures on the earthen walls of their houses. ओरिजिनली म्हणजे काय? मूळतः म्हणजे आपण काय म्हणतो, आपण ती प्रामुख्याने पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स, म्हणजे लोक ड्रॉ करायचे, पिक्चर्स ड्रॉ करायचे, चित्र काढायचे. कुठे? ऑन द अर्दन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. त्यांच्या घराच्या ज्या मातीच्या भिंती होत्या त्यांवर ते चित्र काढायचे. मोस्ट फोक ऑफ आर्ट इन्व्हॉल्व natural techniques of preparing colors and use of several mediums. Most folk arts म्हणजे बऱ्याचशा ज्या लोककला ज्या आहेत they involve the natural techniques of preparing colors, की त्यांच्या नैसर्गिक तंत्र होती त्यांच्याकडे रंग बनवण्याच्या. and use of several mediums, आणि ते विविध माध्यमांचा वापर करायचे. उदाहरणार्थ आपली वारली चित्रकला, चित्रशैली जी आहे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील डहाणूमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता पालघरमध्ये ती आली, तर त्याचबरोबर जव्हार वगैरे अशा या परिसरामध्ये ती आर्ट मोठ्या पद्धतीने वापरली जाते. वारली लोकांची ती प्रामुख्याने आर्ट आहे. आणि मग गोंड आर्ट ऑल्सो लाईक दॅट ओनली. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे फ्रॉम जनरेशन टू जनरेशन ते काय होतात? ट्रान्सफर्ड, म्हणजे त्यांचं हस्तांतरण होत असतं इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. ती प्रक्रिया जी आहे ना ती अतिशय स्मूथ प्रक्रिया आहे. तर ती हस्तांतर कशी होते ते कळत पण नाही. म्हणजे जसं की अगोदरच्या पिढीतले लोक वापरायचे, आपण पारंपरिक पद्धतीने आपण सणवार साजरे करतो ना, तर त्यावेळेस घरांवर वगैरे डेकोरेशन करतो. जसं गणपती असेल तर गणपतीच्या वेळेस वेगळं, किंवा लग्न असेल, लग्न कार्य, तर ते देऊक वगैरे काढतात त्यावेळेस वेगळी कला असते.
किंवा गौरीच्या वेळेस तिथे ते हातावर वगैरे ते भिंतीवर वगैरे असे हात वगैरे त्यांचे ठसे उमटवले जातात. दॅट इज ऑल्सो अनदर आर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड आर्ट याला अपवाद नाही. नो एक्सेप्शन म्हणजे अपवाद नाही. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स. घर कशाने रंगवलेलं आहे? विथ ब्युटिफुल पिक्चर्स. क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. काय बरं निर्माण होतं त्याच्याने? इट क्रिएट्स व्हॉट? द हाऊस डेकोरेटेड विथ पिक्चर्स, ब्युटिफुल पिक्चर्स. इट क्रिएट्स व्हॉट? अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. वातावरण असं एक निर्माण होतं, चांगलं वातावरण निर्माण होतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. म्हणजे आपण जे पाहतो ना, तर ते रेकॉर्ड करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम, रेकॉर्डिंग आणि प्रिझर्विंग, ते जतन करण्याचं आणि रेकॉर्ड करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम काय असेल तर ती कला आहे. आपण बघितलं ना, मागे आपण वेरूळला गेलेलो, तिथले लेणे वगैरे पाहिले ते आपण. तर ती आर्ट त्या काळातली आर्ट होती, ती शिल्पकला होती. तर त्या काळातल्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रथा परंपरा वगैरे ज्या आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, तिथे काय घडलं आहे त्यावेळेस, तर ते प्रतिबिंबित करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम काय होतं तर ते कला होती. इजंट इट? इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. आणि लोककलांमध्ये काय करतं की कॅनव्हास तुम्हीच प्रिपेअर करता. जसं की आता वारली चित्रकला आहे, आपण बघतो ना वारली चित्रकला, तर ती कुडांवर वगैरे काढली जाते. म्हणजे कार्विनचे कूड असतात घराला, मोस्टली ट्रायबल पीपलच्या असतात. आणि मग त्याला ते सारवण असतं. ते कसलं सारवण असतं? शेणाचं आणि लाल मातीचं. मग ते लाल मातीचं जर सारवण असेल, त्याच्यावर जी कला काढली जाते, जे चित्र काढली जातात, त्याला ते एक पद्धत झाली. दुसरं शेणाचं सारवण असतं, त्याच्यावर पण वारली चित्रकला, ते सफेद म्हणजे गेरू वगैरे लावला असतो, गेरूवर वगैरे ते करतात. किंवा लाल माती असते आणि त्याच्यामध्ये शेणावर पण केली जाते. साधारणपणे तांदळाचं पीठ असतं, त्या पिठामध्ये पाणी टाकून आणि अशा पद्धतीने किंवा चुना टाकून, चुन्याने वगैरे असं ते काय म्हटलं, ती कला काढली जाते, वारली चित्रकला. तर तशाच पद्धतीने गोंड आर्ट देखील अशाच पद्धतीची आहे. इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. आपण स्वतःच कॅनव्हास बनवायचा. द सरफेस ऑन विच. कॅनव्हास म्हणजे काय? द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. म्हणजे कलर कोणते घ्यायचे आणि ते सरफेस कोणता निवडायचा, तर ते आपणच निवडायला लागतो, बरोबर. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. फोक आर्ट निर्माण करणं, लोककला निर्माण करणं इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. म्हणजे तो खूप मोठा एक अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि हा रिचनेस जो आहे, ही भव्यता जी आहे, ही दिव्यता जी आहे, इट इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. ते कशामध्ये प्रतिबिंबित होते? आपण काय निवडतो त्याच्यावर. कळतंय ना? इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉईल ऑफ डिफरंट शेड्स, द ज्यूस ऑफ प्लांट्स. काही वनस्पती होत्या, त्यांचं जे ज्यूस असायचं, म्हणजे त्यांचं जे पाणी असायचं, रस काढला जायचा असा, त्यांच्या लिव्हजचा, ट्री बार्क, लिव्हज असतील, ट्री बार्क असेल, झाडाची साल जी असेल ती, फ्लावर्स, फ्रूट्स, अँड इवन थिंग्स लाईक कोल. आणि कोळसा वगैरे असायचा नाही का, तो देखील वापरला जायचा. काऊडंग, शेण जे होतं ते, वेर यूज टू प्रिपेअर कलर्स. सो व्हॉट डिड द पीपल यूज टू प्रिपेअर कलर्स? काय बरं लोक यूज करायचे? ज्युसेस ऑफ प्लांट्स, लिव्स, ट्री बार्क, फ्लावर्स, फ्रूट्स, अँड इवन द थिंग्स लाईक कोल अँड काउडंग दॅट वेर यूज टू प्रिपेअर कलर्स. एवढ्या सगळ्या गोष्टी वापरल्या जायच्या कलर बनवण्यासाठी. रंगपंचमीला नाही का आपल्याकडे ते भेंडी वगैरे ते झाड असतं आणि त्याची ती फळं असतात, तर ती त्याचा कलर बनवला जातो, त्याच्या फुलांचा रंग बनवला जातो. हे नॅचरल कलर झाले, इजंट इट?
The different colors, various textures and patterns were used year after year. The different colors, विविध प्रकारचे रंग, various textures, विविध प्रकारचे टेक्स्चर जे असायचे ते, पॅटर्न जे असायचे, नमुने असायचे, वर्षोनवर्ष तेच वापरले जायचे. लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. आणि त्याच्याने त्या कलेला एक सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा त्या कलेला यायचा. When we see these pictures, we realize that the picture is drawn this way or the other can look equally beautiful. या पद्धतीने कोणतंही चित्र असं काढलं असेल तर ते खूप आपल्याला सुंदर वाटतं. What a deep thought this art conveys and so easily. एक खूप असा डीप थॉट म्हणजे असा खोलवर असा तो विचार जो आहे तर तो विचार अतिशय साधेपणाने अतिशय सोपेपणाने तिथे मांडलेला आहे या कलेच्या माध्यमातून. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट वी सी दॅट द आउटलाईन्स मे व्हॅरी अ लिटिल. आपल्याला असं दिसतंय की आउटलाईन जरा थोड्या वेगळ्या असतील, विविधता असेल त्याच्यामध्ये. फ्रॉम द आर्टिस्ट टू आर्टिस्ट. आर्टिस्ट टू आर्टिस्ट म्हणजे दोन आर्टिस्टमध्ये किंवा प्रत्येक आर्टिस्टमध्ये त्याच्यामध्ये भिन्नता असते. बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. पण ज्या डिझाईन आहेत त्याच्याने ते होल पिक्चर जे आहे, संपूर्ण पिक्चर जे आहे, इट लुक्स अट्रॅक्टिव्ह अँड लाईव्हली. द डिझाईन्स इन्क्लूड सिम्पल टेक्स्चर्स अचीव्ड युझिंग डॉट्स. बघा त्या डिझाईनमध्ये काय काय असतं, सिम्पल टेक्स्चर्स असतात, युझिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स असतात त्याच्यामध्ये, कर्वी शेप्स अँड सर्कल्स. What do the designs include? The designs include simple textures achieved, simple textures achieved using dots, straight lines, dotted lines, curvy shapes and circle. Special attention is given to the choice of various colors. आणि कोणतेही रंग निवडावे त्याच्यावर विशेष करून लक्ष दिलं असतं. सो दॅट की जेणेकरून बघा नवीन क्लॉज सुरू होतो पुन्हा, जेणेकरून द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. जेणेकरून द टोटल इफेक्ट आहे, एकूण जो परिणाम जो आहे तो कसा वाटेल, अमेझिंग आणि ब्युटिफुल वाटेल. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन. आजच्या व्यापारीकरण, वाणिज्यीकरण किंवा व्यापारीकरणाच्या युगामध्ये मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. अनेक लोकांनी गोंड आर्ट त्याच्यावर मास्टरेट मिळवलेली आहे, ते त्यांनी शिकलेली आहेत. बट द रूट्स ऑफ द फोक आर्ट प्रॉबेबली लाय इन वुमन्स डेली चॉर्ज लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस. पण जे काय म्हणतो आपण त्याची जी मुळं जी आहेत तर ती कशामध्ये आहेत, प्रॉबेबली लाय इन कशामध्ये, ती वुमेन्स डेली चॉर्ज like cleaning and decorating the house, dealing with natural colors in the course of cooking and in their leisure time activities. त्यांच्या फावल्या वेळामध्ये त्या कलेला खऱ्या अर्थानं त्यांनी ती भव्यता प्राप्त करून दिलेली आहे. आय होप यू मस्ट हॅव एन्जॉयड दिस लेसन. वी विल ऑल्सो ट्राय टू कॉन्ट्रीब्यूट दिस आर्ट. आपल्याला ह्या कला ज्या आहेत, प्राचीन कला आहेत, त्या प्रिझर्व करण्यासाठी वी शुड ट्राय टू प्रिझर्व देम, वी शुड हेल्प देम. We should motivate the artists, okay? And whenever you go to purchase this works of art, that time instead of bargain करतो ना आपण, भाव करतो ना, तर ते भाव न करता त्याच्या कलेची आपल्याला किंमत त्या ठिकाणी दिली, ते परचेस केला तर डेफिनेटली त्या कला अधिक वृद्धिंगत व्हायला मदत होईल. ओके, सो आय होप यू मस्ट हॅव एन्जॉयड दिस लेसन. थँक्यू.